आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। उल्लासनगर के संत रोहिदास नगर के निवासी मुकेश जाधव गुरुवार को अपने कुछ साथियों के साथ रायता स्थित आदित्य फार्म हाउस में गटारी पार्टी के लिए पहुंचे थे। वहीं पर मुकेश का साला करण जाधव भी अपने दोस्तों के साथ गया। पार्टी के दौरान किसी पुराने विवाद को लेकर मुकेश और करण के बीच कहासुनी हुई। यह वाद इतना बढ़ गया कि देखते ही देखते बात मारपीट तक पहुंच गई। इस झगड़े में करण जाधव और उसका दोस्त शिवम गुप्ता घायल हो गए। दोनों को इलाज के लिए कल्याण के एक अस्पताल में भर्ती किया गया है। मामला तब और गर्मा गया जब करण के भाई अर्जुन जाधव ने सोशल मीडिया पर एक वीडियो वायरल कर युवा सेना कल्याण जिला सचिव विक्की भुल्लर पर करण की पिटाई का आरोप लगाया। इसके बाद विक्की भुल्लर ने करण की मां और बहन के साथ एक प्रेस कॉन्फ्रेंस कर अपना पक्ष रखा और इन आरोपों का खुलासा कर दिया। विक्की भुल्लर ने इस पूरे प्रकरण में पुलिस को निष्पक्ष जांच करनी चाहिए और अगर कोई दोषी पाया जाए तो उसके खिलाफ कानूनी कार्रवाई की जाए। फिलहाल पुलिस मामले की जांच कर रही है। भाऊ हे करण जाधव आणि शुभम गुप्ता याला बुल्लर महाराजच्या पोरांनी विक्की भुल्लर, सनी भुल्लर, हॅपी भुल्लर यांनी मारहाण केली आहे। तरी अजून पोलीसवाले येऊ नाही राहिले ना, काही गोष्टी होऊ राहिल्या। याला काय कोण जबाबदार या गोष्टीला? पोलीसवाल्यांना त्यांनी पैसे खाऊ घातले का? हां, या सगळ्या गोष्टी होऊ राहिल्या। माझा भाऊ आता मरणाच्या ह्याच्यावर उरलेला आहे। त्याच्या डोक्यात टाके आहेत, त्याच्या हातपाय तोडून टाकले आहेत विक्की भुल्लर याच्या बॉडीगार्ड लोकांनी। आणि विक्की भुल्लर, मुकेश जाधव, सनी, हॅपी भुल्लर, सनी भुल्लर आणि 15-20 जणांनी अजून मारले माझे। मुझे भी आज एक चैनल के माध्यम से सुबह पता लगा कि भाई जो कल रायता में आदित्य फार्म हाउस में हादसा हुआ था उसमें मेरा नाम लिया जा रहा है। एक्चुअल में हमारे सहयोगी मुकेश जाधव कल वहाँ पे गटारी की पार्टी करने गए थे। वहाँ पे बाद में करण जाधव ने आके पार्टी दूसरे ग्रुप्स के साथ में वहाँ पे ज्वाइन किया। बाद में उनको जानबूझ के तंग करना, धक्का मुक्की, गला पकड़ना, ये वो, उनसे उनका विवाद वहाँ बढ़ता गया। फिर आगे क्या हुआ? उसके बाद में जब उनका विवाद वहाँ पे बढ़ता रहा तो बाद में करीब 1-1:15 बजे मुझे वहाँ से कॉल आया कि भाई ऐसा ऐसा विवाद बढ़ रहा है। तो बात आई, मैंने चल भाई आपस में समझ के लोग अंडरस्टैंडिंग से क्लियर हो जाएगा। बाद में मुझे उनकी मम्मी, करण जाधव की मम्मी ने फ़ोन करके बोला कि भाई यहाँ पे बहुत बड़े पैमाने पे लोग आपस में हाथापाई कर रहे हैं, आप आके यहाँ पे इनको छुड़ाओ और या तो इन सबको जेल में अंदर करवाओ। जब तक मैं वहाँ पे पहुँचा तो पूरा हादसा हो चुका था, सब अपनी अपनी जगह जा रहे थे। और करण जाधव जब से मेरे यहाँ से काम छोड़ के गया है तब से जानबूझ के लोगों के माध्यम से मुझे पता लगता था मुझे फंसाने की साजिश कर रहा है या मेरे परिवार में से किसी को भी फंसाने की साजिश कर रहा है। तो इसके लिए हमने इसके पहले ही हम ये ऑलरेडी लेटर सबमिट कर चुके हैं। ये लेटर है 24/8/2025 का ये लेटर है जो हमने CP ऑफिस, CM साहब, DCM साहब, 1 नंबर चौकी, ACP, DCP सब जगह दिया हुआ है कि भाई करण जाधव हमको जानबूझ के फंसाने की साजिश कर रहा है। अगर इस तरीके का कोई भी हादसा होता है तो भाई हमने हमारी तरफ से प्रिकॉशन की ऑलरेडी दिया हुआ है। और कल भी जब मैं वहाँ गया तो करण एक्चुअली रिक्शे में बैठ के जा रहा था। उन्होंने स्टेटमेंट ऐसे दिए कि आपने रिवॉल्वर लगाकर उनसे मतलब अपने गुंडे की ओर से मतलब उनके ऊपर हल्ला करवाया है। सर, पहली बात तो मेरे पास में कोई रिवॉल्वर नहीं है और मैं कभी भी कानून को अपने हाथ में लेते हुए काम नहीं करता हूँ। मुझे कानून पे पूरा भरोसा है। अगर वो स्टेटमेंट दे रहा है वो कानून इसकी जांच पड़ताल करके पूरा इसको सिद्ध करेगी कि भाई उसने कौन सच्चा है कौन झूठा है। आपके यहाँ से मतलब उन्हें काम छोड़ा था, वो फार्म हाउस पे क्यों गया? वो फार्म हाउस पे जानबूझ के इनके साथ में झगड़ा करने गया, मुकेश जाधव और उनके साथ में जो उनके मित्र थे उनके साथ में। मुकेश जाधव उनका कुछ मतलब विवाद था पहले से? कोई विवाद नहीं। एक्चुअल में रामनवमी के दिन में भी करण ने आके मुकेश जाधव से धक्का मुक्की, गाली गलौज किया था। तो मुकेश जाधव ने 1 नंबर पुलिस चौकी में NC की हुई है। इस मैटर में आपका नाम लेने का क्या हो जाएगा? भाई जानबूझ के मुझे फंसाने का साजिश रचाई जा रही है कि भाई मुझे फंसाएगा तो कुछ ना कुछ उसको मिलेगा पैसा। इस बारे में पुलिस से कुछ बातचीत? पुलिस मुझसे जो भी सबूत मांगेगी मैं पूरा पुलिस को इसमें कॉपरेट करूंगा। मेरे तरफ से पूरे सबूत दिए जाएंगे। और कहना है आपको पसंद जा रहा है, ये सब षड्यंत्र के पीछे किसका हाथ हो सकता है? ये षड्यंत्र के पीछे जो मेरे विरोधी है उनका इसमें क्लियर कट हाथ है। करण के साथ में और भी एक लड़का है, उसको भी चोट लगी है, उसको भी बहुत सारा मारा। वो उसके साथ में रहता है शिवम गुप्ता करके, उससे भी मेरा कोई, मैं तो जब करण के साथ में आता था मैं तब उसको पहचानता, मेरा उससे कोई पर्सनल है भी नहीं। ॲक्च्युली मॅटर एकदम शॉर्टमध्ये आहे
त्याचं म्हणणं होतं मी काम सोडलं ना, मी काम सोडलंय तर तू पण विक्की भुल्लरच्या इथून काम सोड. पण मी ह्या प्रकाराला पूर्णपणे नकारात्मक होती. का? मुकेशला काही प्रॉब्लेम नाही विक्की भुल्लरकडनं, तुला होता तू गेला. मग तो दुश्मनीवर आला. तो वारंवार मुकेशला घाण घाण अश्लील बोलत होता. मीच मुकेशला म्हणत होती लहान आहे आणि अशिक्षित आहे, तू लक्ष देऊ नको. ओके, हे वारंवार घडतच होतं. त्याचं म्हणणं फक्त इतकं होतं की विक्की भुल्लरच्या इथून, विक्की भुल्लरचा इथं हातच नाही आहे. विक्की भुल्लरचं नाव इतकंच यूज होतं आहे की मुकेश तिथे काम करतोय, मी सोडलं म्हणजे माझ्या मुलांनी बी सोडायला पाहिजे नव्हतं, माझ्या गटाने बी. माझ्या गटाने नाही सोडलं, पूर्ण गट मुकेशच्या मागे तिथेच राहिला. फक्त ही एक दुश्मनी होती. ती दुश्मनी करणला काढताच येत नव्हती. त्याला माहिती होतं मध्यस्थी कोणी ना कोणी पडेल, त्याच्याकडे पॉईंटच नव्हता. म्हणून मागेही रामनवमीचं जे मॅटर झालं होतं, घाणघाण मॅसेज करून त्याने मुकेशला हरेस्ट केलं होतं, तीही NC होती. त्यानंतर तो घरात पण वारंवार की मुकेश भुल्लरच्या इथून ये, तो भुल्लरचा हे ते. पण मुकेशचं इथं काम व्यवस्थित आहे, इथून आम्हाला काहीच त्रास नाही विक्की भुल्लरपासून, म्हणून आम्ही काम सोडायला तयार नाही. मग तो त्याची एक दुश्मनी मनात तो मुकेशला घेऊन चालत होता की मुकेश जाधव त्याचा मेन दुश्मन बनलेला होता. हां, त्या प्रकारानंतर मी मुकेशला बोलली ह्याच्या मागे लागायचं नाही. हा आईचं घर सोडून गेला ना, ठीक आहे, तू आला फार्म हाऊसवर तिथे. मुकेशने मला 12 वाजता कॉल केला, नाही ना की करण इधर आया आहे. मी म्हटलं लक्ष देऊ नको, त्याला त्याचं एन्जॉय करू दे, तू या तर तू निघून ये. परत मला 12:30-1ला कॉल आला, नहीं ना करण मान नहीं रहा है, करण गंदी गंदी गाली दे रहा है, हम लोग गाना बजा रहे हैं विक्की भाई का. ऑब्वियसली तुम्ही ज्या पार्टीकडनं जो पार्टी तुम्हाला फेवर करते तुम्ही त्या पार्टीचं गाणं वाजवणार. मोठे मोठे लोक वाजवतात, त्यात काही हरकत नाही आहे आणि ते काही क्राईम नाही आहे. गाणं वाजवताय आणि ते गाणं स्वतः करण जाधवने बनवलंय. तू इतका दिवाना होता विक्की भुल्लरचा, तुला इतकी काय कोणी विरोधी पार्टीने तुझ्या मनात इतकं डोक्यात घातलं की तू इतका विरोधी बनला तर नीट विरोधी बन. तुला ऑलरेडी माहिती होतं की माझे विरोधी लोक इथे आलेले आहेत पार्टी करायला. फार्म हाऊसवाला जो ओनर होता, सरपंच आहे तिथला आदित्य फार्म हाऊस, त्याने सुद्धा सांगितलं भाऊ तू त्यांचा हे विरोधी आहे, तू इथून जा. नाही घाणघाण शिवीगाळ करून हे भुल्लरचे लोक यांना जाऊ द्या. मग आता भुल्लरच्या लोकांमध्ये पण काही गट्स आहेत ना काही, ते बोलले हम क्यों जाएंगे, हम तो ऑलरेडी पैसा दे चुके. यांची ऑलरेडी मारामारी होऊन चुकली होती. मी कॉल केला, कॉलवर मला ऐकण्यात आलं की ले मार असे शब्द. मी तुरंत रेडी झाली. मी भाईला फोन केला, भाईचा फोन माझा म्हणजे नंबर नव्हता, दीदीला लावला. दीदी कुछ तो उधर हो रहा है, मला माहिती आहे अर्ध्या रात्री माझ्या घरी प्रॉब्लेम होतील, हे लोक माझ्या डोक्यावर उभे राहतील. मी आईला फोन करण्याआधी त्यांना कॉल केला, दीदी कुछ तो हुआ है, जल्दी भाई को भेजो. लगी मम्मीला फोन केला, तुझ्या मुलगा जर काही कांड केलं तर मला दोषी घ्यायचं नाही. या प्रकारानंतर तिथे झालेला जो त्याने अर्जुन जाधवने व्हिडिओ रेकॉर्ड केलाय ना की मारून गेले, गुंडाराज चालले, गुंडे ते होते, ते येऊन तिथं मुकेशला मारून गेलं. मुकेशचं एकही क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे. तो शिक्षित माणूस आहे, चांगले कामं करतो, मंत्रालयापर्यंत कामं करायला जातो, इथले पूर्ण लिगली कामं तो सांभाळतो. तो कुणाला एक आजपर्यंत त्याने शिवीगाळ केली नाही. त्याचं रेकॉर्ड असेल तर दाखवा, ऑब्व्हियसली दाखवा. फक्त व्हिडिओ बनवून कुणाला बदनाम नाही करू शकत. आणि तो फक्त यांचा वफादार आहे म्हणून तुम्ही त्याला बदनाम नाही करू शकत आणि त्यांचंही नाव नाही घेऊ शकत. करण जाधवला कुणीतरी विरोधी एक डोक्यात त्याचं ब्रेन वॉश करून टाकलंय की तू विक्की भुल्लरचं नाव घे, कुठे पण घे. आणि करण जाधव हा स्वतःमध्ये एक भ्रष्ट माणूस आहे, जो आईचं मन दुखवून गेला. तो माझा सख्खा भाऊ आहे, त्याने आज माझाही विचार नाही केला. मी बिना कुणाच्या मदतीने पायी रायतेला निघाली. मला माहिती पण नाही ते फार्म हाऊस कुठे आहे, कारण की सगळेजण म्हणत होते की हा बिअरची बॉटल उचलून मुकेशला मारेल. मुकेश मेला तर मुकेशचा मुलगा रस्त्यावर येऊन जाईल. कमवून खातोय ना आम्ही, आणि आम्ही का काम सोडायचं. म्हणून करण जाधवचं इतकीच दुश्मनी आहे मुकेश जाधव सोबत की मी काम सोडलं तर तू का नाही सोडलं, तू नाही सोडलं म्हणून जे मुलं माझ्या फेवरमध्ये येणार होते ते तिथंच राहून गेले. दुश्मनीचा हा एकच प्रकार आहे. आणि त्यानंतर जसा करण जाधवला जीव लावत होते विक्की भुल्लर प्रत्येक गोष्टीत, बड्डे पार्टी तुम्ही बघू शकता सोशल मीडिया, बड्डे केक भावासारखे सांभाळतात ते. तो एक मात्र असा होता की तो स्वतः गाणे बनवत होता आणि आज तो कुणाच्या तरी डोक्यावर बसून कुणाचं तरी ऐकून विक्की भुल्लरचं फालतूमध्ये नाव यूज करतोय, फालतूमध्ये गुंडागर्दी. तू स्वतः गुंडागर्दी करून आले. फार्म हाऊसवाला स्वतः स्टेटमेंट देईल, वाटलंच तर तुम्ही त्याचा व्हिडिओ करू शकता. फार्म हाऊसवाला स्टेटमेंट देईल की इथं मारामारी कोणी केली, माझ्या आईने डोळ्याने बघितलंय की तिथे मुकेश जाधवला करण जाधवने मारले. पट्टी तो कोणी बी बांधतं, आम्ही पण क्राईम पेट्रोल बघतो. मी खुद क्रिमिनल लॉयर आहे. मी आज हात बांधून येईल तुम्हाला म्हणेल माझा हात मोडला, मला या बाईने ढकललं. सत्यता ती नसते. व्हिडिओ मागची सत्यता जपा.
असं कुणीही येऊन काहीही व्हिडिओ बनेल, माझाही व्हिडिओ खोटा असेल, माझाही व्हिडिओची पूर्ण हे करा, क्रॉस चेक करा, पण अर्जुन जाधव जे काही व्हिडिओ बनवून अपलोड करतोय तो फक्त एक नाव भुल्लर हे नाव बदनाम करण्याचा कोशिश करतोय, की जेणेकरून भुल्लरचे लोक तळमळतील आणि आम्ही आमचं नाव मोठं होऊ. असंच कुणाचं नाव मोठं होत नाही, कुणाचं नाव बदनाम करून कोणी वर येत नाही. म्हणून आमच्या ह्या मॅटरमध्ये यांचं काही घेणं देणं नाही. ते फक्त आमच्या सपोर्टमध्ये होते, ते तिथे मारामारीत नव्हते. मी गेली तेव्हा विक्की बुल्लर नाही होते तिथं. त्यांची मारापिटी होऊन सगळ्यांच्या चपल्या पडलेल्या होत्या. मी फार्म हाऊसला गेली तेव्हा आपण रिक्षाने पडून गेलेला होता आणि सगळी मुलं मला तिथे भेटली. मी माझ्या नातूला घ्यायला गेली, काय मामला आहे बघायला, की बाबा कसं काय भांडणं झालं बघू द्या. पण मी मारणाऱ्यांना कोणालाही नाही बघितलं आणि विकीबाई पण नव्हता तिथं. तुमचं नाव काय आहे? सुनीता जाधव. म्हणजे करण आणि मुकेश तुमच्या दोघांत तुमचं त्याच्याशी काय नातं आहे? माझा मोठा मुलगा आहे करण आणि मुकेश जाधव जावाई आहे मोठा. पण त्यांची दुश्मनी काहीच नाही. हा त्याला म्हणतो की तू मी जसं काम नाही करत तसं तू करू नको. त्याला एक मुलगा आहे, मिसेस आहे आणि ते घर कसं चालन त्याचं तो कामधंद्यावर पोट भरतो ना. या जसं संटा आहे याला मी सांभाळती. आवारा आहे, पक्का आवारा आहे हा मुलगा. हा काही कामधंदा करत नाही, आई बहिणीला बघत नाही. हा उलटे आमच्यावरच दम काढतो, आम्हालाच भांडतो रोज रोज येऊन आणि पैसे मागतो. सोना घेऊन गेला माझा, भांडणं करून घरातनं पडाला हा. मग तिथे गेल्यावर याचं काही काम नव्हतं फार्म हाऊसला यायचं. हा आटपून भांडणं करायला येतो, यांच्याशी मिळतो हा. यांची काय अशी दुश्मनी आहे? तू फक्त तुझे स्वतःचे काम सोडलेलं आहे. यांचं काही चुकीने मी त्यांचे पाय पडते, यांचं काही एक नाही आहे. कोणीच काय बोललं नाही ना, त्यांची चुकी आहे, याची चुकी आहे पूर्ण. हा इथं भांडणं लावतो, तिथं भांडणं लावतो, या मुलाला पण दादागिरी करायला लावतो, शुभम गुप्ताला. आणि घरात पण आमच्या घरात पण भांडणं लावतात. ती तिथून आला का त्या मुकेश जाधवला शिव्या देईन, तिथून आला का मुकेश जाधवला शिव्या देईन. कोणतं कारण नाही त्याचं. मला पण भांडणं केलं, जवायच्या जीवावर उडती. बुल्लर महाराज तुला बंडलच्या बंडल देतो. मी कुठे पैसे मागायला येते? मी माझी अंगणवाडी सेविका आहे. मी फक्त 10,000 काम करते. माझं परिवार मी व्यवस्थित सांभाळते, त्याला पण सांभाळते. तो मला 1 रुपया देत नाही करण जाधव, तरी मी त्याला चांगलं चांगलं खाया प्यायला घालती. मला असे बरेच दिवसापाई परेशान येतो. त्या बाईच्या नांदात येतो, कोणत्या प्यारमध्ये फसलाय 50 वर्षाची बाईच्या. तर ती बाईला मी तेव्हापासून तो शर्मिंदा झाला आणि घरात भांडणं करून तो पळाला. मावशी यामध्ये विक्की बुल्लर यांचं पण नाव येतं. विक्की बुल्लरांना भांडणार आहे, त्यांना कसं समजला? विक्की बुल्लरचं तिथं काही संबंध नाही आलेला. त्यांचे ते माझी मुलीनी रडत होती फोनवर. म्हटलं झालं काय मला माहीत नव्हतं. मी शाळेतनं आली, जेवली पण नाही. म्हटलं नाही ना काय झालं, तू जेवायला ये आज. ती बोलती माझा नवरा मरायला आला, माझ्या नवऱ्याला मारून टाकतोय तुझा मुलगा. म्हटलं असं कसं झालं. तितक्यात मी गाडी काढली, मी गेली पडत. तिथे गेली तेव्हा हे कोणी मला दिसले नाही आणि याला पण शोधत फिरली मी. तो नव्हता. मला फार्म हाऊसवाल्याने सांगितलं ताई तो मुलगा कोण होता मोठे बालवाला. म्हटलं माझा मुलगा आहे. बोलतो त्यांनी त्या एक काळ्या माणसाला बोलतो पटकून पटकून मारलं, लाथाबुक्कीने मारलं. तो प्रत्यक्ष मला फार्म हाऊसवाला बोलला, मला कोणी नाही सांगितलेलं आहे. आणि मी तिथं हजर होती. मी 6 वाजेपर्यंत मी रडत तिथून आलेली. माझ्या नातूसाठी गेली होती मी यांच्या भांडणासाठी गेलेली नव्हती. तर नातू कसा चक्कर येऊन पडून जातो ना, त्यामुळे मला जाणं जरुरी होतं. मला मुलगी जाऊ देत नव्हती पण मी गेली. म्हटलं नाही बघू द्या, माझ्या हाताने काहीतरी भांडण मिटन ना. विचारलं, बोलतो काही चुकी नव्हती कोणाची, पण करणनी बोलतो हटकून त्याला मारलं. टेप बंद करत होता त्यांचा. हो ते काय म्हणतात फार्म हाऊसला ते स्विमिंगमध्ये उतरू देत नव्हता. माझा नातू बी सांगत आला मला. बोलतो मा पप्पा काही बोललेला नाही, फक्त या पप्पाला यांनी मारलं बोलतो मामाने. तिकडं हे भांडण झालं हे तुम्हाला कसं कळालं आणि तुम्ही गेल्यानंतर तर विक्की बाई होते का? नाही होते. मला भांडण कसं कळालं, मला नैनाने सांगितलं. रडत होती ही फोनवर. तर म्हटलं काय झालं. मग मी हिचं बी फोन ठेवला. मी विक्की बाईला फोन केला. बाई जाओ म्हणतो सबको अंदर कर देव, जलम ठेप बिठा देव. मी बोलली, मी झूठ नाही बोलती. मुलगी तिथे होती का? नाही मुलगी घरी होती. तिला चक्कर येऊन पडत होती. ती 4 पासून ती वापस आली पण मी गाडीवर डायरेक्ट गेली, थेट गेली तिथे. तुम्ही सोनं घेऊन गेला आता काय सांगितलं, म्हणजे सोन्याचा काय प्रकार आहे? सोनं तो माझ्याकडे होता ना तेव्हा त्याने गाण ठेवलं होतं. हो किती जूनला 30 तारखेला. तर त्याला 1 तारखेला द्यायचं, 30ला द्यायचं होतं. मग 1 महिना झाला जूनला, मेला घेतलं होतं. मग त्याला वाटलं आता सोनं द्यावं लागेल, घरात राहिली बोलन. त्यासाठी त्याने पहिलेच बोरी बिस्तारा गुंडाळून पडाला तो. आणि नाही आणि तो त्याचा मला 1 रुपयाचं सारा नाही साहेब. मी आपलं कष्ट करून खाती मी माझंवालं. मी त्यांना लय लहानाचे मोठे केले पण दोन्ही मुलं माझे एकदम कुत्रे निघाले. त्यांना पूर्ण सजा भेटायला पाहिजे. माझी एक इच्छा पूर्ण व्हायला पाहिजे. आता बस माझं चांगलं नाव त्यांनी डुबवलं आणि वडिलाचं बी नाव डुबवलं. त्यासाठी ते मुलं माझे नाही, मी त्यांची नाही. अभी आपने
करण यादव की मम्मी का स्टेटमेंट सुना, मुकेश यादव की वाइफ ने भी आपको पूरी हकीकत बताई है। ये जानबूझ के मेरी फैमिली को फंसाने की कोशिश की जा रही है, जबकि मेरे तीनों भाई हो तो पॉलिटिक्स में इन्वॉल्व भी नहीं है। कहीं जब जनता की कोई समस्या होती है तब मेरी फैमिली से वो उतर के जनता की समस्या सॉल्व करने में मदद करते हैं। दूसरी रही बात, मुकेश यादव को जानबूझ के वहाँ पे फ्रेम करके उस पर अटैक किया गया। वो अटैक के एवज में जब उनकी आपसी हाथापाई, उनको भागदौड़ में उनकी खुद के उसको मार लगी है। और मुझे पूरी पुलिस प्रशासन पे भरोसा है कि वो इसकी इंक्वायरी करेंगे और जो कानूनी तरीके से प्रक्रिया होगी वो पूरी करेंगे।